पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 7500 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली आहे। स्वच्छ सुंदर कसबा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोदींच्या पुढील वाढदिवसापर्यंत पुण्याला देशातील क्रमांक 1 चे स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प केलाय। पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महावितरणाची 1057 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। या प्रकरणातून कालपर्यंत महावितरणाची 2,18,00,000ची वसुली झाल्याने पुढील कठोर कारवाई टळली आहे। पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावात महिलांसाठी एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना 1 लाख रुपयांचे बिनाव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल। यातून राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। 2 दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झालंय। येत्या 30 सप्टेंबरला या भव्य प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन होणार असून या विमानतळामुळे मुंबईची ओळख आता ड्युअल एअरपोर्ट शहर म्हणून होईल, ज्यामुळे प्रवाशांची सोय आणि शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे। ईव्हीएम मतदार पत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे असतील। सोबतच उमेदवारांचे क्रमांक आणि अक्षरांचा फॉन्ट मोठा असल्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होणार असून निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीपासून या उपक्रमाची सुरुवात करणार आहे। विशाखापट्टणम येथे नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स या विषयावरील कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरांमध्ये कपात केल्याने नागरिकांचे 2 लाख कोटी वाचतील अशी माहिती दिली। हे भारतीय व्यवस्थेसाठी मोठे यश असल्याचं त्यांनी म्हटलंय। मोहालीत खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला। स्मृती मानधनाने संघासाठी 117 धावांची शानदार खेळी केली। या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे। बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या T20 साप्ताहिक कार्यक्रमाच्या तिन्ही श्रेणींमध्ये भारतीय खेळाडू अव्वल स्थानावर आहेत। गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, फलंदाजीत अभिषेक शर्मा तर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे।